नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आजच्या व्हिडिओमध्ये केंद्रीय फॅमिलीतर्फे तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आम्ही सर्वजण निघालो आहोत लंडन ऑन्टॅरिओला। तर आपल्या इथनं जवळपास 1 तासाच्या ड्राईव्हवरती लंडन नावाची सिटी आहे। तर मुलांना शाळेला सध्या सुट्ट्या चालू आहेत, त्यामुळे आम्ही म्हणलं चला चेंज म्हणून लंडनला जाऊन येऊ। चला तर तुम्ही पण या आमच्यासोबत। हे बघा कोण कोण आहे माझ्यासोबत। हॅलो। इकडे धनुष, रियांश बघा कसा स्टाईल मारतोय। धनुष, शिल्पा। हॅलो। ओके, चला मग आमच्या सोबत या आणि एन्जॉय करा ही राईड। लेट्स गो। वेदर कंडिशन आता कॅनडामध्ये हळूहळू चांगली होत चाललेली आहे, त्यामुळे आपण आता आउटडोर ॲक्टिव्हिटीज करू शकतो। खूप जास्त थंडीचे जे दिवस होते ते आता कमी झालेले आहेत। यानंतर अशी जास्त थंडी आता पडणार नाही। मुलांना सध्या शाळेला 8 दिवसाच्या सुट्ट्या चालू आहेत। इकडे कॅनडामध्ये मार्च ब्रेक असतो, जेव्हा वेदर थोडंसं वॉर्म व्हायला लागतं त्यावेळेस शाळेला थोड्याशा सुट्ट्या मिळतात। आपण आज चाललो आहोत लंडन शहर पाहण्यासाठी। आपल्या घरापासून जवळपास 100 किलोमीटर अंतरावरती हे शहर आहे। कॅनडामध्ये बरेचसे असे शहर आहेत ज्यांची नावं इंग्लंडच्या शहरांसारखी आहेत। आज बऱ्याच दिवसानंतर चांगला सूर्यप्रकाश पडलेला आहे आणि आजचं तापमान हे +10 डिग्री आहे। तुम्ही पाहू शकता हायवेला रोड कंडिशन सध्या चांगले आहेत। जवळपास सर्वच बर्फ सध्या वितळलेला दिसतो आपल्याला। इकडे कॅनडामध्ये जेव्हा आपण हायवेला ड्रायव्हिंग करण्यासाठी जातो त्यावेळेस आपल्याला दिसतं की ज्या हेवी ट्रक्स आहेत त्या रोडच्या ज्या उजव्या साईडच्या लेन्स आहेत त्याच्यामध्ये त्या असतात, कारण नियमानुसार ज्या हेवी ट्रक्स आहेत त्या थोड्याशा स्लो असतात, त्यामुळे त्यांना उजव्या साईडच्या लेनमध्ये राहावं लागतं आणि जी लेफ्ट साईडची लेन आहे त्याच्यामध्ये ज्या कार्स आहेत त्यांच्यासाठी ती सेपरेट असते। इकडे हायवेला आपण 100 ते 120 किलोमीटर पर आवर या स्पीडनं आपण आपलं वाहन चालवू शकतो। त्यापेक्षा जर आपण जास्त स्पीडनी चालवलं तर आपल्याला फाईन लागतात। लंडन शहरामध्ये एंट्री करताच एक अनुभव म्हणून सांगतो तुम्हाला, इकडच्या रोड कंडिशन्स आणि साफसफाई ही काही एवढी जास्त इम्प्रेसिव्ह दिसली नाही आम्हाला। बऱ्याच ठिकाणी रोडच्या साईडला आणि रोडवरती कचरा पडलेला दिसत होता। तसं पाहिलं तर कॅनडामध्ये साफसफाई आणि स्वच्छता याची खूप काळजी घेतली जाते, पण या ठिकाणी मात्र आम्हाला ते थोडंसं कमी दिसलं। थोडंसं पुढं ड्राईव्ह करत गेल्याच्या नंतर आम्ही शहराच्या डाऊनटाऊन एरियामध्ये आलो। या ठिकाणी मात्र रस्त्यांची कंडिशन चांगली होती आणि या एरियामध्ये खूप उंच उंच अशा बिल्डिंग पण होत्या। डाऊनटाऊन जो असतो तो शहराचा मेन भाग असतो, सेंट्रल एरिया असतो आणि त्या ठिकाणी बऱ्याचशा मोठ्या मोठ्या कंपन्यांची ऑफिसेस असतात। दुपारची वेळ असल्यामुळे रोडवरती जास्त गर्दी नव्हती, कारण सर्व लोक ऑफिसच्या कामामध्ये बिझी असतात यावेळेस। आम्ही लंडन शहरामध्ये पहिल्यांदाच आलो होतो आणि डाऊनटाऊनचा एरिया पायी चालत जाऊन पाहण्यासाठी आपली कार आम्ही एका साईडला पार्क केली। आम्ही ज्या ठिकाणी कार पार्किंग केली त्याच्या बाजूलाच व्हिक्टोरिया पार्क नावाची गार्डन होती, तर त्या गार्डनमध्ये आम्ही आलोत। या पार्कमध्ये एक छोटंसं वॉर मेमोरियल होतं, युद्धामध्ये वारलेल्या सैनिकांच्या आठवणीमध्ये बांधलेलं। त्यानंतर आम्ही डाऊनटाऊन एरियामध्ये वॉकसाठी निघालोत।
या एरियामध्ये जुन्या पद्धतीने बांधलेली चर्च आपल्याला दिसतात. हे चर्च अतिशय सुंदर आहेत आणि त्यांचे जे आर्किटेक्चर आहे ते खरंच खूप पाहण्यासारखं आहे. त्याचबरोबर डाऊनटाऊन एरियामध्ये आपल्याला मॉडर्न पद्धतीने बांधलेल्या कमर्शियल आणि रेसिडेन्शियल या दोन्ही प्रकारच्या बिल्डिंग्स पाहायला मिळतात. कॅनडामध्ये प्रत्येक शहराच्या डाऊनटाऊन एरियामध्ये आपल्याला ओल्ड आर्किटेक्चर आणि त्याचबरोबर मॉडर्न बिल्डिंग्स पाहायला मिळतात. या लंडन शहरामध्ये वेस्टर्न युनिव्हर्सिटी आहे, तर त्या ठिकाणी बाहेर देशामधनं विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. थोडंसं पुढं चालत गेल्याच्या नंतर या एरियामध्ये आम्हाला एक मॉल दिसला. चला तर म्हणलं आतमध्ये जाऊया आणि हा मॉल कसा आहे तो पाहूया. ओके, चला. मॉल हा आतमधनं काही जास्त मोठा नव्हता. एका दुकानामध्ये आम्हाला त्यांनी असे हँडक्राफ्ट केलेल्या काही वस्तू दिसल्या. त्याचबरोबर पेंटिंग पण त्यांनी इथे डिस्प्ले केलेल्या होत्या. त्यानंतर आम्ही तिथनं बाहेर आलोत आणि या डाऊनटाऊन एरियामध्ये जवळपास 15 ते 20 मिनिट आम्ही थांबलो. कॅनडामध्ये ट्रान्सपोर्टेशन सिस्टम खूप चांगली असते. जर आपल्याकडे कार नसेल तर आपण बसनी किंवा ट्रेननी शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये जाऊ शकतो. हा कॅनडा गूस नावाचा पक्षी आहे, तर हा पक्षी कॅनडामध्ये सर्वत्र खूप मोठ्या प्रमाणात आढळतो. या एरियामध्ये जवळपास आम्ही अर्धा ते पाऊण तास होतो. त्यानंतर आम्ही आउटडोर नेचरचा आनंद घेण्यासाठी तिथनं निघालोत. कॅनडामध्ये जेव्हा आपण बाहेर जातो त्यावेळेस आपल्याला ड्रायव्हिंग करताना इकडे जंगल खूप मोठ्या प्रमाणात दिसतं. या सिटीमध्ये स्टोरी बुक गार्डन नावाचं एक पार्क आहे. त्या ठिकाणी आम्ही आलोत, परंतु सध्या थंडीचे दिवस असल्यामुळे ते पब्लिकसाठी ओपन नव्हतं. Look at here, boys. या लंडन शहरामधनं थेम्स नावाची रिव्हर जाते. चला तर मग पुढे जाऊया आणि ही रिव्हर कशी आहे सध्या ती पाहूया. सध्या वातावरण थोडंसं गरम झाल्यामुळे बर्फ हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वितळतो आणि जेव्हा बर्फ वितळतो त्या पिरियडमध्ये नद्यांना खूप जास्त प्रमाणामध्ये पाणी येतं.
तुम्ही पाहू शकता या थेम्स रिव्हरला पण खूप जास्त पाणी आलेलं आहे. दुपारचे 2 वाजलेत आता आणि अचानक खूप जास्त वारं सुटलं, त्याच्यामुळे जास्त थंडी वाजायला लागली. कॅनेडियन लोकांना आउटडोर ॲक्टिव्हिटीज खूप आवडतात, त्यामुळे वेदर थोडंसं चांगलं झालं की सर्वजण बाहेर येतात वॉकिंगसाठी. या लंडन शहराची लोकसंख्या जवळपास 5 लाख आहे. तर या लंडन शहरामध्ये जवळपास आम्ही 2 ते 3 तास होतो. ओव्हरऑल सिटी ओके आहे. टोरंटो सिटीपासनं जवळपास 190 किलोमीटर अंतरावरती असेल हे. दुपारचं जेवण केल्याच्या नंतर आम्ही घरी वापस निघालो. चला तर मित्रांनो, मग आशा करतो की कॅनडाचं हे लंडन शहर तुम्हाला आवडलं असेल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर अगोदरचे व्हिडिओज नक्की पहा. चला तर मग काळजी घ्या, मजेत राहा. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.